भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी युतीचा आज येणाऱ्या 2 तारखेला होऊ घातलेल्या वैजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपद व नगरसेवकांच्या निवडणुकीनिमित्त आपल्या शहरात भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ हे आपल्या शहरात आले, त्याबद्दल मी सर्वप्रथम वैजापूर शहरवासियांच्या तर्फे त्यांचं स्वागत करतो व त्यांना खूप खूप धन्यवाद देतो की एवढ्या व्यस्त वेळपत्रकात पण त्यांना काल आम्ही विनंती केली ना, आज त्यांनी आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे आभार मानतो। या आज सभेला उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक कराड साहेब, आमचे दुसरे मार्गदर्शक संजयजी खंबायते साहेब, भाऊसेठ संचेती, अखिल सेठ, उपस्थित सर्वच आदरणीय मंच, आमचे आलेले बापू घोडामोडे, मालानी साहेब, संभाजीनगरहून आले सगळे, प्रशांत नाना कंगणे, दशरथजी बनकर, पंकजजी ठोंबरे, उपस्थित सर्वच आदरणीय व्यासपीठ। तसं बघितलं तर बोलण्यासारखं खूप आहे, पण मी आज काही जास्त बोलणार नाही, कारण की भाऊसेठला बोलायचं आहे, आपल्याला ताईचं भाषण ऐकायचं आहे, वेळ पण झालेली आहे, माझ्या महिला भगिनी उन्हात बसलेल्या आहे। सर्वप्रथम मी आपण आमच्या विनंतीला मान देऊन आले, त्याबद्दल मी नतमस्तक होऊन आपले सगळ्यांचे आभार मानतो। का सकाळी तुम्हाला काल संध्याकाळी निरोप दिल्यावर एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे उपस्थित झाले, त्याबद्दल मी परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार मानतो। तसं बघितलं ताई तर वैजापूर शहराने माझ्यावर खूप प्रेम केलेलं आहे। गेल्या 25 वर्षापासून या वैजापूर शहराला सांभाळण्याचं मला आशीर्वाद या वैजापूरवासियांनी दिलेलं आहे। गेल्या 25 वर्षात वैजापूर शहराचा विकास करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे। वैजापूर शहरातली मराठवाड्यातली पहिली स्वयंचलित संघनीकृत पाणीपुरवठा योजना त्या काळची 42 कोटी रुपयाची म्हणजे 9-10ची मला करण्याचा योग आलेला आहे। नगर परिषद मी अद्याविक संघनीकृत केली पूर्ण। शहरातील महापुरुषाचे स्मारक उभारले। मराठवाड्यात क वर्ग नगरपालिकेतला पहिला जलतरण तलाव हे वैजापूर नगरपालिकेला करण्याचं मान आहे। अद्यावत गार्डन आपण केले, मंदिरे केले, महावीर स्तंभ केले, कब्रस्तानच्या सगळ्या संरक्षण भिंती मी केलेल्या आहे। आता नवीन नवगजी बाबा दर्गा इथे सिमेंट रस्ते असू द्या, ते असू द्या, हे सगळं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। शहरात एकूण 623 लोकांना पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुल दिलेले का नाही? 90 ते 100 कुटुंबांना रमाई अंतर्गत पक्के घर देण्यात आलेले। शहरातली सांडपाणी व्यवस्थाची जी अंडरग्राऊंड ड्रेनेजची स्कीम चालू आहे, ते 121 किलोमीटरची अंडरग्राऊंड ड्रेनची कामं वैजापूर शहरात केलेले आहे। तसं बघितलं तर जेव्हा माझ्या हातात सत्ता आली म्हणजे 2001ला वैजापूर शहरात एकच पाण्याची टाकी होती व वैजापूर शहरात 5-7 दिवसात पाणी येत होतं। आज विरोधक माझ्यावर आरोप करताय का काय पाण्याची योजना आहे? तुम्हालाच दिसतं डोळ्यांनी, माझ्या काळात 5 टाक्या झाल्या, मोठं साठवण तलाव झालं, फिल्टर झालं। आज तुम्हाला सगळ्या सांगा माझ्या भगिनी, पाणी येतं का नाही? रोज चांगलं पाणी येतंय का नाही? सांगा सगळ्या। किती आरोप, काय आरोप करायचे, आरोप करायची पद्धत पण कशी पाहिजे? तसं बघितलं तर म्हणे घाणीचं साम्राज्य झालं। आता काय होतं ताई का 25 वर्षापासून लोकांनी मला सत्ता दिलेली आहे। लोकांना आता आपल्याला माहित आहे का 2023 पासून प्रशासक आहे 3 वर्षापासून, पण लोकांना सवय झालेली आहे का काही पण असलं तर नगराध्यक्ष मलाच समजतात ते, त्यांची चूक नाहीये। त्यांना वाटतं का मीच केलं। आता प्रशासक आल्यावर जिथे आमदार ज्या पक्षाचा असतो, सत्ताधारी पक्षाचा आमदार आहे, तोच चालवतो नगरपालिका। 3 वर्षापासून जे साफसफाईचं बट्ट्याबोळ झालेलं आहे हे कोणी केलं हे मला सांगायची गरज नाही। ती मॅडम कोणी आणली होती? पहिले माझ्या काळात व्यवस्थित चालू होतं, म्हणून घाणीचं साम्राज्य आपल्या वैजापूर शहरात झालेलं आहे, हे काही सांगायची गरज नाहीये। आता 2018-19 पासून संत गाडगे अभियानमध्ये 2001ला पारितोषिक भेटलं, 2002ला भेटलं, 2003ला भेटलं, 11ला भेटलं, 12ला भेटलं, 13ला भेटलं, 2018-19ला वैजापूर नगरपालिकेला राष्ट्रपतीच्या हाताने प्रथम गार्बेज फ्री सिटीचं पारितोषिक भेटलं, 7 पारितोषिक भेटले, जवळपास 25 कोटीचे पारितोषिक माझ्या कार्यकाळात नगरपालिकेला भेटले। मी 2018ला तुम्ही जेव्हा माझ्या पत्नीला नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीतर्फे निवडून दिलं, त्याच्या ह्या 5 वर्षात 200 कोटीचे कामं, रस्ते असू द्या, संरक्षण भिंत असू द्या, विविध कामं 200 कोटीचे जवळपास आपण केलेले। फक्त माझी सवय असं आहे का मी उतू करत नाही, उद्घाटन करत नाही, दाखवत नाही, एवढीच चूक माझी झालेली आहे, पण सगळ्या लोकांना माझं माहीत आहे। दुसरी गोष्ट
आगामी जे मला करायचं आहे ते पण मला लोकांना सांगावं लागेल. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. जेव्हा मी प्रथम नगराध्यक्ष झालो होतो 2001ला फक्त 1200 कनेक्शन होते, आज 17,000 कनेक्शन झाले. जेव्हा नवीन कनेक्शन आपले नवीन स्कीम झाली तेव्हा 7,000 कनेक्शनच्या हिशोबाने 9,000 कनेक्शनच्या हिशोबाने आपण ती योजना केली होती. म्हणून आज शासनाकडे काल काही बोलले आमदार साहेब का म्हणे खोटं बोलतायत. आम्ही खोटं बोलत नाही बाबा, आम्हाला खोटं बोलायची सवय नाही आहे. आम्ही जे बोलतो खरंच बोलतो. अरे बाबा लोकसंख्या शहरांना आमच्यावर विश्वास हो म्हणून झपाट्याचे ग्रामीण भागाचे लोक शहरात आले. झपाट्याने वैजापूर शहराची लोकसंख्या म्हणून वाढीव पाणी पुरवठा योजना आपल्याला 182 कोटीची करायची आहे. त्याचं पण जे मुख्य स्तोत्र आहे ते आपल्याला एक तर जायकवाडी किंवा आपलं जे नांदूर मधमेश्वरचं कॅनल आहे तिथून लिफ्ट इरिगेशन सोलारवर करून आपलं नारंगी सारंगी कधी कसं भरेल. नवीन फिल्टर नवीन पाण्याची टाक्याची आवश्यक आहे. नवीन वस्त्या या 5-7 वर्षात खूप वाढल्या. तिथे लोखंडी पाईपलाईनची गरज आहे. ह्या सगळ्या करण्याकरता आपण 182 कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना शासनाकडे आज जमा आहे. दुसरं सौर ऊर्जे दिवे बसून आपल्याला वीज कपात कशी करता येईल त्याच्याकरता प्रयत्न करायचा आहे. खेळाडूंसाठी भव्य स्टेडियमची निर्मिती करायची आहे. शहरातली 180 बेघर कुटुंबे ज्यांच्या नावात जागा नाही आहे अशा कुटुंबांना जागा उपलब्ध करून घरकुल बांधून देण्यात येईल व पूर परिस्थितीत बेघर होताना कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी जागा उपलब्ध करून घरकुल बांधण्यात देण्यात येईल. शहरातील आदिवासी बांधव स्वस्तिक टॉकी देवी मंदिर परिसर पंचशील नगरमधील 460 कुटुंबियांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाठपुरावा करू. शहरातील वाढती लोकसंख्या बघून नवीन स्मशानभूमी नवीन कब्रस्तान नवीन शादीखाना नवीन मंगल कार्यालय असे विविध विकास कामाचे आपल्याला करायचे. म्हणून मला आपण जर विश्वास दाखवला मला निवडून दिलं भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिला तुम्हाला विश्वास आहे 100% आपण काम करू व चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. हे मला पण विश्वास आहे आणि आपल्याला पण विश्वास आहे. म्हणून येणाऱ्या 2 तारखेला जिथे जिथे कमळ दिसेल जिथे जिथे घड्याळ दिसेल जास्तीत जास्त मतदान करा व ह्या शहराचा विकासाकरता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय मोदी साहेब आदरणीय अजितदादा साहेब ह्यांच्या नेतृत्वात तुम्हाला माहिती आहे दोघांच्या हातातच पॉवर आहे. मुख्यमंत्री आहे अजितदादाकडे अर्थ खातं आहे. जर खरंच विकास करायचा असेल तर आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवा एवढीच विनंती करतो. व परत आपण सगळे आले त्याबद्दल सगळ्यांचं मी मनापासून खूप खूप आभार मानतो व माझे 2 शब्द संपवतो.